ठळक फासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी उडून झेंडा फडकवला जातो, त्याला फ्लॅग अनफर्लिंग म्हणतात. 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर 26 जानेवारीला 1950 ला भारताचा झेंडा होताच, पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत 2.5 वर्ष इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठी जाने रे पर धूप रास्ते में चलूंगा न डर डर के. चाहे मुझे जीना पड़े मर मर के. न रहे मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे. फीका न पड़े कभी रंग तेरा जिस मुंह से निकल के खून गए. हाँ मुझा है बाना देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. अलबेलों की इस धरती के धरती सुनहरी अंबर नीला हो. धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला. ऐसा देश है मेरा. मला काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईच्या आई फायनली आली. कसं झालं कार्यक्रम? खूप छान. जुन्या आठवणी ताज्या झाल्या एकदम. म्हणजे खूप वर्षांनी आता म्हणजे असं झेंडावंदन अगदी सुरुवातीपासून सगळे कार्यक्रम पाहिले एकदम. खूप छान वाटले एकदम. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me as Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, वाजले आहेत ॲक्च्युली आता संध्याकाळचे 5:30. सो आम्ही चाललो आहे एका फंक्शनला. आज आहे क्लिनिक डे, सो तिथूनच डायरेक्ट क्लिनिकला जाणार आहे. आणि येस, काय फंक्शन आहे आय गेस आहे तुम्हाला टायटल वाचून आयडिया आलीच असेल. आई मस्त रेडी झाली आहे. चलो, छान दिसते. सो नायसा पण रेडी झाली आहे. वा, ती लावायची. इकडे बघ, माझ्याकडे बघता. नीट नीट काढायचं आणि परत नीट ठेवायचं. ये ती लवकर चल. मामा मामी थांबले. मामी बेबी शॉवर आहे माहिती नसाच. हा, आज रडली नाही ना. फ्रॉक घालताना आवडतं ना. फ्रॉक एकदम स्मूथ सगळं पाहिजे. पाय काढला तरी बंद नाही पडत. असं बोलते आजीला. छान दिसते माझी बेबी. क्युटी क्युटी. ते द्यायचे आपल्याला केक. हा, तो खाली बॉक्स आहे बेबी.
आणि नाच हे केलंय. आणि जोरदार टाळ्यांनी अक्षता आणि मुलांचं आणि होणाऱ्या बाळांचं दोघांनी आशीर्वाद घेऊन स्वागत करायचं आहे. आणि सगळे प्रमुख रेडी आहे. चालू रेडी 3 2 1 आणि जसा शिंपल्यात मोठी सागर हात घडायचा. आज सोन्याचा दिवस वेलीवर फुले फुलायचा. आज सोन्याचा दिवस फुलायचा. येता पावसाची सर धरतीच्या कुशीत अंकुरायचा. आज सोन्याचा दिवस सुवर्णाक्षरात लिहायचा. गोरी मान फुलासारखी छान, गोरी गोरी मान फुलासारखी छान दिसते का कशी गर्भवती छान, दिसते का कशी गर्भवती छान. गोऱ्या गोऱ्या गर्भवतीची हिरवी हिरवी साडी, गोऱ्या गोऱ्या गर्भवतीची हिरवी. टकटकी निहारो रे बाट तको तेरी, रास्ता सवारो रे राह देखो तेरी. रिश्ता है मुझसे सच्चा तेरा, फिर भी क्यों डर जाए मन ये मेरा. नैन बिझे रास जी, अब आजा तारे तो कर तेरी. आजा रे टकटकी निहारो आणि जर तुम्ही हा गेम आहे आणि या गेम मध्ये तुम्ही जिंकलात तर काय भेटायला लागतं?
काय व्हिडिओ करायचं नाहीये, फक्त यायचं थोडंसं त्रास करायचं, ठेवा कोण नाही करायचं, ठेवा बाजूला या लोकांकडे तुम्ही काय करायचं छान जोडी दिसते. तुम्ही पण या कोणत्या बघितलं असेल तर थोडंसं लागू नका, नंतर बोलू नका की मी असते ती जिंकली असते, यांना खेळता येत नाही. तर मॅम ही रिबीन घ्या, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. अक्षता मॅम तुम्हाला थोडासा मी जरा त्रास देणार आहे, तुम्हाला इथे येऊन उभं राहावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला फक्त गेस करायचं आहे की पोटाचा साईज किती आहे, तेवढी तुम्हाला रिबीन कापायची आहे. ठीक आहे, तेवढी रिबीन कापायची आहे. ज्याची एकदम ॲक्युरेट आली, एकदम परफेक्ट डिट्टो, तो ह्या गेमचा विनर. आणि त्याला भेटणार नाही, ते मी नंतर सांगेन. ठीक आहे, अच्छा स्वतःचा माप घेऊन जा. वा वा वा, मला सांगा कुठे कट करायचं आहे ते. ठीक आहे, फक्त तुमचं झाल्यानंतर मला सांगा कुठून कट करायचं आहे. एवढं कापू. थांबा, चिटिंग कोणीच करायची नाही. आणि सर्वांचं कट झालं, रिबीन कटिंग झाल्याच्या नंतरच आपण सर्वांनी माप घ्यायचं. ठीक आहे, लगेच माप घ्यायला जाऊ नका, नाही बाकीच्यांना माहिती पडेल. तुम्हाला तेच बोलतो मी कधी गोष्ट, एवढं मोठं का करताय. नाही चालेल, काय सांगू शकत नाही. ज्यांना असं वाटतं की मी चुकलं माझं, त्याच्याच बरोबर होतं कधी कधी. हा तर एवढं सांगू नका कोणाला. खूपच एकदम परफेक्ट होतं ना, खूपच परफेक्ट, एकदम परफेक्ट. आता होत नाहीये का, हे तुझं काम दिसतो होत आहे. क्या बात आहे, इधर जोरदार टाळ्या. बाकी आहे. वा वा वा, पहिला अंदाजा एकदम बरोबर आलेला आहे. आता तुम्ही काय केले ते बघूया. या बघा, एक काहीतरी करा, एवढी मेहनत केली त्याला एवढं माप घेण्यासाठी. अरे वा वा, नाही नंतर थोड्या वेळात आहेत. आणि त्यांना भेटत आहे हे चॉकलेट आणि हवा सर्वांचं प्रेम. धन्यवाद, थँक्यू सो मच आल्याबद्दल. प्लीज बसून घ्या, पुढच्या मीटिंगला पण असेच या लगेच. और देवी होने के बाद बी से होता है देवी होने से पहले ए से होता है
थँक्यू. मुलींकडे अशी कोणती गोष्ट असते जी लग्ना अगोदर पण असते, लग्नानंतर पण असते, पण लग्नाच्या दिवशी नसते? कोण बोललो मोबाईल? क्या बात आहे, क्या जोरदार टाळ्या. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहिलेलं आहे, तिथे सांगा. काम, जॉब, मग पाटील पण लग्नाच्या दिवशी नव्हती. हा काकी सांगा. मोबाईल आजकाल कोणी सोडत नाही, सर्वांकडे असतो. नाही ना, मुलीकडे नसेल पण तिच्या मैत्रिणीकडे असणार. कुणाचा फोन आहे का बघू दे. राहतं मोबाईल. उत्तर चुकलेलं आहे. हा बोला. स्माइल लग्नाच्या दिवशी काय जबरदस्त. हा टायमिंग कसली? घड्याळ. आडनाव जे असतं, आडनाव ऐका, आडनाव जे असतं लग्नाच्या दिवशी नाही आपण करू शकत ना. ते कुणाचं लावणार हे कठीण असते. बरोबर होतं. काय नाव तुमचं? काय नाव? कोमल. बरोबर उत्तर. असे उत्तर देत जा. आता पुढचा परफॉर्मन्स तुमचे सर्वे प्लीज बसून घ्या. बसून एन्जॉय करायचे. रेडी रेडी चलो. 3 2 1 गो सर. चलो रेडी. इज रेडी. 3 2 1. छोटे छोटे हाथों से हमारा संसार सजाने वाला है. बचपन जीने का एक मौका फिर से लाने वाला है. उंगली पकड़कर किसी नए रास्ते ले जाने वाला है. बेटा तेरी हर जिद का मतलब पूछूंगा. तू बाप बनेगा जिस दिन तुझसे तब पूछूंगा. दादाजी का ये कहना सच होने वाला है. कोई नटखट नानी का आराम चुराने वाला है. सांगितलेल्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही हा गेम असा यूज शिकणार. ठीक आहे. काहीच करत नाही. सर्वांना पहिले 2 हात कमरेवरती ठेवा. 2 हात कमरेवरती. ते थोडी जागा द्यायचं. तुम्ही या बाजूला या. तुम्ही सगळ्या बाजूला या बघा. 2 हात कमरेवरती ठेवले. जेव्हा मी 1 रुपीज म्हणणार आहे 1 रुपीज त्यावेळेस तुम्हाला कंबर आहे ना, तुमची जी कंबर आहे ना ती लेफ्ट साईडला मूव्ह करायची डाव्या बाजूला. आणि जेव्हा मी 2 रुपीज म्हणणार तर राईट साईडला करायचे. ठीक आहे. 1 रुपीज लेफ्ट साईड, 2 रुपीज राईट साईड. 1 रुपीज लेफ्ट साईड, 2 रुपीज राईट साईड. सोपं आहे. आणि जेव्हा मी 50-50-50 असं कंटिन्यू म्हणेन ना त्यावेळेस राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड, राऊंड अँड राऊंड करायचं आहे. ठीक आहे. ही 3 चीज फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे. ट्राय करा. ट्राय रिलॅक्स व्हा. 50-50-50-50-50-50-50 1 रुपीज, 2 रुपीज, 2 रुपीज.
आता हे आपले फायनलिस्ट बघूया ह्याच्यापैकी आपला विनर कोण आहे. काय वाटतं कोण जिंकणार? आम्हाला माहिती मामा का काय? हा अरे वा वा वा. चला बघा मामा जिंकतो की काका जिंकतो. 50-50 हा कोण काका की मामा? मामा आउट झालेले आहेत आणि ते काका जिंकलेले आहेत. नक्की या या. आणि कोण पडलं होतं आता इथे? आरामात पडा पडू नका. ठीक आहे चलो रेडी. चिटिंग नाही. आले गोंडूला म्हणजे कोको. ए गोंडू ओके मंडळी आता वेळ झालेली आहे केक कटिंगची. तर प्लीज सर्वांनी होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी आणि केक कटिंग करण्यासाठी हो उघड दीदीला सांग. इकडे म्हणजे केस करणार होती काय होणार मुलगी मुलगी. तर इकडे छोटस आपण हे ट्रिक केलेलं आहे. एका बॉक्स मध्ये पेढा आहे आणि एका बॉक्स मध्ये आहे बर्फी. बर्फी किती जण वाटत हातवरती करा. बर्फी दोन्ही हा तो मजा घ्यायचा तोपर्यंत आता म्हणजे बॉल कसा होते. पेढावाले किती हातवरती करा. पेढा म्हणजे मुलगा. किती जण वाटतं की हा मुलगा होईल. आणि किती जण वाटतं बर्फी हातवरती करा. बर्फीवाले जास्त आहे. तर बघूया आता काय येतं ते. आणि हे बॉक्स झालेला आहे आणि ह्याच्यात आला आहे क्या बात आहे बर्फी. सो फायनली वी आर बॅक फ्रॉम द बेबी शॉवर. तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की कोणाचं बेबी शॉवर होतं. सो प्रथमेश दादा माझा भाऊ ते लवकरच दादा वहिनी माझे मम्मी आई बाबा बनणार आहेत
आणि एवढे दिवस ऑफकोर्स आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं कारण भेटसुद्धा नव्हती झाली त्यांच्याबरोबर. म्हणजे आम्ही असं भेटत होतो जेव्हा आम्ही व्लॉग नव्हतो शूट करत. बट त्या दोघांना बघून खूप छान वाटलं आणि दोघंसुद्धा खूप सुंदर दिसत होते आणि जो प्रोग्राम एकदम अप्रतिम झाला. सो तुम्ही सुद्धा ते बघितलं. सो सनी थोड्या वेळासुद्धा तो तिकडनं लगेच क्लिनिकला गेला. मी आणि आई आता घरी आलो आहोत आणि आता फ्रेशन अप होते आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. व्लॉगमध्ये मी आजकाल जास्त नाही बोलते कारण माझा आवाजच निघत नाहीये. म्हणजे बोलताना थोडासा त्रास होतोय मला. आवाज जोरात आहे.